14 अनुच्छेदापासून राज्यातल्या उच्च न्यायालयाची स्थापना, त्यांचं अस्तित्व, त्यांची भूमिका, त्यांच्या न्यायिक कर्तव्याबद्दल आणि एकंदर अधिकार क्षेत्राबद्दल भाष्य आपल्याला 214 पासून पुढे करायचं आहे. यामध्ये साधारण 14 ते 15 अनुच्छेद आहेत. ते आपण क्रमाक्रमाने बघणार आहोत. पण संदर्भ हा अनुच्छेद 129 पासूनचा मी अशासाठी सांगितला की बरेचसे संदर्भ हे सुप्रीम कोर्टाच्या संदर्भाला संयुक्त असे आहेत. म्हणून त्या ठिकाणी आपण जे काही विवेचन केलं असेल त्याचा आढावा थोडा थोडा घेणारच आहे. पण तुम्हालाही आठवत असेल तर त्या विवेचनावरून आपण अजून जास्त सखोल उच्च न्यायालयाची भूमिका समजून घेऊ शकतो. आणि ही राज्यासाठी उच्च न्यायालयाची भूमिका इतकी महत्वाची आहे की विविध प्रकारचे जे याचिका प्रचुर प्रश्न न्याय व्यवस्थेसमोर समाजाचे मांडले जातात आणि त्या न्याय व्यवस्थेतून त्याच्यावर काय तोडगा निघतो या बाबीचं खरं वैधानिक संविधानिक काम जे आहे ते उच्च न्यायालय करत असतं. असं म्हणतात की उच्च न्यायालयाचा कारभार जर अतिशय व्यवस्थित चालत असेल तर या देशातली न्याय व्यवस्था पक्की आहे, मजबूत आहे असं मानलं जाईल. किंबहुना न्याय व्यवस्थेचं मूल्यांकन करायचं झालं तर त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाला अग्रणी असं स्थान दिलं गेलं पाहिजे. कारण उच्च न्यायालयामध्ये जे विविध खटले उच्च न्यायालयासमोर जे विविध प्रश्न येतात तेवढे सर्वोच्च न्यायालयासमोर येत नाही. सर्वोच्च न्यायालय हे उच्च न्यायालयाच्या केलेल्या निर्णयावर किंवा मग देश पातळीवर होणाऱ्या काही प्रश्नांच्या बाबतीत किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या काही तरतुदी तफावती त्याच्या बाबतीत या संदर्भात असतं. आणि त्याहूनही महत्वाचं की सर्वोच्च न्यायालय हे संविधानिक न्यायालय मानलं जातं. सर्वोच्च न्यायालयाकडे संविधानाचा अल्टिमेट अर्थ लावणे, इंटरप्रिटेशन, कायद्याचं कायद्याचं इंटरप्रिटेशन हायकोर्टापर्यंत ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाला कायद्याचं इंटरप्रिटेशन ही करता येतं. त्याशिवाय संविधानाचं इंटरप्रिटेशन हे सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येतं. आपण त्यावेळी जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या तरतुदी बघत होतो तेव्हा सर्वोच्च न्यायालयाला हे विशेष अधिकार आहे की घटनेचं एक अर्थ किंवा त्याचा अन्वयार्थ लावायचा झाला तर सर्वोच्च न्यायालयच ते त्यांच्या कार्यकक्षेमध्ये करू शकते. किंबहुना उच्च न्यायालयामध्ये कुठल्याही राज्यातल्या असा प्रश्न निर्माण झाला की त्या ठिकाणी घटनेचाच संदर्भ तपासून बघण्याची गरज आहे, घटनेचंच इंटरप्रिटेशन, घटनेच्याच अनुच्छेदाचा अन्वयार्थ बघण्याची गरज आहे, तर त्यासाठी तसे खटले सर्वोच्च न्यायालय चे मुख्य न्यायाधीश हे आपल्या सहीनिशी सर्वोच्च न्यायालयाला वर्ग करू शकतात, त्यांच्याकडे विनंती करून पाठवू शकतात आणि त्या बरहुकूम सर्वोच्च न्यायालय घटनात्मक तरतुदीचा विचार करून त्याचं विश्लेषण, त्याचं सखोल अभ्यास आणि इंटरप्रिटेशन करून निर्णय देतं. तर सर्वोच्च न्यायालयाची आणि उच्च न्यायालय कार्यकक्षा शब्दाच्या अन्वयार्थाने जर उच्च मानली सर्वोच्च न्यायालयाची तरीही एकंदर कार्यकक्षेमध्ये सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या कर्तव्यामध्ये एक प्रकारची तफावत दिसून येते. तरतूद अशी आहे की सर्वोच्च न्यायालय हे एका वेगळ्या प्रकारे काम करणारं न्यायालय आहे आणि उच्च न्यायालय हे खरं तळातले लोकल प्रश्न तपासून त्यावर निर्णय देणारं न्यायालय आहे. म्हणजे आज समाजामधला सर्वसाधारण माणूस बघितला तर त्याची ताकद कुठपर्यंत, हायकोर्टापर्यंत. खूप कमी खटले हे पक्षकाराच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये जातात. बरेचसे खटले जे सुप्रीम कोर्टामध्ये जातात ते एक तर राज्याच्या वतीने जातात किंवा केंद्राच्या वतीने जातात. काही पर्सेंटेज, मिनिमम पर्सेंटेज हे पक्षकार जे पब्लिक आहे त्यांच्या वतीने नेले जातात. म्हणजे पब्लिकचं खरं न्याय मंदिर हे राज्यांमधलं उच्च न्यायालय आहे. हे आपल्याला या ठिकाणी अधोरेखित करणं भाग आहे. उच्च न्यायालयाच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भात थोडासा तौलनिक अभ्यास सुद्धा या ठिकाणी घेणं महत्वाचं आहे. म्हणून आपण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या कार्यकक्षा सविस्तर बघणारच आहोत. 129 अनुच्छेदामध्ये आपण सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यकक्षा त्या संपूर्ण प्रकरणामध्ये बघितल्या.
आता या प्रकरण 5 मध्ये आपण उच्च न्यायालयाची स्थापना आणि कार्यकक्षा याच्याबद्दल विचार करू. तो विचार करण्यापूर्वी या काही मूलभूत गोष्टी आहेत त्या लक्षात असू द्याव्या, त्यासाठी हे सुरुवातीचं प्रस्तावने खातर केलेलं विवेचन आहे. अनुच्छेद 214 असं म्हणतो की राज्यासाठी उच्च न्यायालय, प्रत्येक राज्यामध्ये एक उच्च न्यायालय असेल. एक उच्च न्यायालय. तुम्ही म्हणाल महाराष्ट्रामध्ये तर 3 आहे हो, मग एक मुंबईला आहे, औरंगाबादला आहे, नागपूरला आहे. उच्च न्यायालय एकच आहे. मुंबई उच्च न्यायालय असंच म्हटलं जातं. महाराष्ट्र उच्च न्यायालय असं का म्हटलं जात नाही? कारण ज्या ठिकाणी न्यायालय स्थित आहे त्या ठिकाणचं, त्या शहराचं नाव त्या न्यायालयाला देणे हा एक परंपरेने आलेला प्रघात आहे. ही परंपरा कुठून सुरू झाली आहे? ही परंपरा ब्रिटिश कालीन आहे. मद्रास, त्यानंतर मुंबई आणि त्यानंतर कलकत्ता अशी 3 उच्च न्यायालये ब्रिटिश कालीन व्यवस्थेमध्ये सर्वप्रथम स्थापन झाली. आणि ती स्थापन होत असताना त्याला प्रांताची नावं देण्यात आली नाही, तर त्याला शहराची नावं देण्यात आली. आणि त्या दृष्टीनं शहराचा तो बहुमान ठरला, शहरासाठी तो एक दर्जा ठरला. आणि म्हणून मुंबई उच्च न्यायालय, चेन्नई उच्च न्यायालय, कलकत्ता उच्च न्यायालय असं म्हटलं जातं. पश्चिम बंगाल उच्च न्यायालय कोणी म्हणत नाही, तामिळनाडू उच्च न्यायालय असं कोणी म्हणत नाही. अर्थाने बोलताना भाषेमध्ये लिखताना आर्टिकलमध्ये लिहिता येईल, पण उच्च न्यायालयाचं नामविधान हे चेन्नई उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय, कलकत्ता उच्च न्यायालय असंच केलं जातं. त्याला कारण हे आहे. आणि एकच असेल असं म्हटलेलं आहे. प्रत्येक राज्यामध्ये एक उच्च न्यायालय असेल, परंतु त्याची खंडपीठ असू शकतात. म्हणजे औरंगाबाद उच्च न्यायालय असं म्हटलं जात नाही. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद. नागपूर उच्च न्यायालय असं म्हटलं जात नाही, तर मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर असा तो संदर्भ आहे. म्हणजे 214 सांगतं त्याप्रमाणे राज्यामध्ये एक उच्च न्यायालय असेल, त्याची खंडपीठ वेगवेगळ्या ठिकाणी आवश्यकतेनुसार लोकसंख्येचा प्रमाण मानून किंवा त्या समाजामध्ये असलेले प्रचलित खटल्याची संख्या विचारात घेऊन एकंदर जनकल्याणार्थ किंवा जनतेच्या सुविधेसाठी अशी वेगळी खंडपीठ घटनात्मक तरतुदीनुसार करता येतात. म्हणून अशी 3 उच्च न्यायालय दिसतात. पण खऱ्या अर्थाने ते एकच उच्च न्यायालय आहे आणि एकाच उच्च न्यायालयाचे ते खंड आहेत, ती विभागणी करून दिलेले आहेत लोकांच्या सुविधांसाठी. 215 अनुच्छेद असं म्हणतो की उच्च न्यायालय ही अभिलेख न्यायालय असणे. ही तरतूद तुम्हाला परत 129व्या अनुच्छेदामध्ये विशद आहे की जे सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असं म्हटलेलं आहे. त्यावेळी आपण बघितलं होतं, परत आता इथे बघूया, प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल आणि त्यास आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याच्या अधिकारासह अशा न्यायालयाचे सर्व अधिकार असतील. उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल, ही एक बाब अनुच्छेद 215 मध्ये सांगितली आहे. आणि 215 मध्ये दुसरी एक बाब सांगितली की उच्च न्यायालयास, ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयास न्यायालयाचा अपमान झाल्यास, म्हणजे स्वतःचा त्या न्यायालयाचा अपमान झाल्यास शिक्षा करण्याचे जे अधिकार आहे आणि आपला दर्जा राखण्याचे जे अधिकार आहे, तेच अधिकार उच्च न्यायालयाला राज्याच्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. प्रत्येक उच्च न्यायालय अभिलेख न्यायालय असेल आणि त्यास आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याच्या अधिकारासह अशा न्यायालयाचे सर्व अधिकार असतील. शिक्षा करण्यासाठी न्यायालयाला जे अधिकार पाहिजे ते सर्व अधिकार संविधानाने उच्च न्यायालयाला राज्यामध्ये या अनुच्छेद 215 नुसार प्रदान केलेले आहेत. अभिलेख न्यायालय म्हणजे रेकॉर्ड किपिंग. महत्वाचं जे अहवाल आहे, महत्वाचे जे रेकॉर्ड आहे, ते रेकॉर्ड उच्च न्यायालयाला ठेवण्याचा अधिकार आहे. त्याच्यासाठी तुम्ही बघाल की अगदी मंडालेच्या तुरुंगात टिळकांना पाठवल्यापासूनची जी शिक्षेची डॉक्युमेंट असतील, त्या खटल्यापासूनची किंवा त्याही पूर्वीचे काही खटले असतील, ज्या तारखेपासून उच्च न्यायालय प्रस्थापित झालं तिथपासूनची
ते सगळं रेकॉर्ड जतन करणे आणि त्या रेकॉर्डला आहे तसे अबाधित ठेवण्याचे अधिकार हे उच्च न्यायालयाला आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी ऐतिहासिक काही संदर्भ लावायचा असेल आणि एखादी याचिका अशी निर्माण झाली की जिथे तुम्हाला पूर्वपार किंवा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काय भूमिका न्यायव्यवस्थेची होती त्याबद्दल एखादा प्रश्न चर्चेस घ्यायचा असेल तर तुम्हाला हे रेकॉर्ड असणं आवश्यक आहे आणि म्हणून असं रेकॉर्ड जतन करण्याचे अधिकार आणि कर्तव्य या दोन्ही गोष्टी सामील आहेत. ऑथॉरिटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी या राज्यातल्या उच्च न्यायालयाला देण्यात आलेल्या आहे. आता रेकॉर्ड किपिंग हा एवढा मोठा प्रचंड भाग आहे की त्यामध्ये कित्येक दालनं एखादं वेअर हाऊस भरून जाईल. कारण केसेस आपण बघितल्या ते हायकोर्टात जे वकील जातात त्यांचे जे क्लार्क आणि बाकी सहकारी असतात ते बिचारे एवढ्या मोठमोठ्या बॅगा उचलत असतात की जणू काही ट्रेनच्या प्रवासामध्ये विमानाच्या प्रवासामध्ये जाणारे पॅसेंजर जसं लगेज घेऊन जातात तशा त्या बॅगा हाताने उचलून घेऊन जाताना आपण बघितले असतील. प्रत्येक केसचं रेकॉर्ड हे हजारो पानांच्या संख्येमध्ये असतं आणि असं रेकॉर्ड जतन करायचं म्हटलं तर ते पूर्णपणे तेवढंच्या तेवढं जतन होत नाही. तर हायकोर्टाने कुठल्या केसचं रेकॉर्ड कसं ठेवायचं त्यासाठी ऑल इंडिया रेकॉर्ड अशी जी सिस्टीम आहे AIR त्याप्रमाणे एक अंतर्गत नियम आहेत. हे आपण पुढे बघणार आहोत की हायकोर्टाला आपल्या कामकाजाबद्दलचे नियम करण्याचा अधिकार आहे. जसं सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण बघितलं त्या अनुच्छेदाच्या तरतुदीमध्ये की सर्वोच्च न्यायालयाला असे अधिकार आहे त्याप्रमाणे ते अधिकार आहे. तरीही कितीही कमीत कमी ज्याला क्रक्स म्हणू ज्याला सारांश म्हणू सिनॉप्सिस टाईप जर रेकॉर्ड एका केसचं ठेवायचं झालं तर तेही साधारण शेकड्याच्या वर पानं होतील अशा प्रकारचं असतं. कारण सगळेच त्याच्यामध्ये संदर्भ निहित केलेले असतात. असं रेकॉर्ड ठेवणं हा काही खाऊ नाही. म्हणजे त्यासाठी एक वेअर हाऊस इतक्या वर्षाच्या इतिहासाचा रेकॉर्ड ठेवणं म्हणजे कमी पडेल. आणि मला आठवतं की ऑक्टोबर महिन्यामध्ये 23 ऑक्टोबरला 2021ला जेव्हा औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठ मुंबईचा जेव्हा इमारत विस्तार करण्यात आला त्या इमारतीमध्ये विशेष दालन रेकॉर्ड किपिंगसाठी निर्माण करण्यात आलं होतं. त्याचं वैशिष्ट्य ते डिजिटली ठेवण्यात आलं होतं. हे जरी असलं तरी त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रामण्णा साहेब आणि न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी जे भाष्य केलं होतं त्यावर थोडीशी नाराजी आणि ताशेरे राज्य सरकारच्या कारभाराबद्दल व्यक्त करत असताना व्यवस्थेबद्दल भाष्य करत असताना ते म्हणाले होते की केसेसचं रेकॉर्ड नीट ठेवल्या जात नाहीये. हे सर्वोच्च न्यायालयाला कदाचित अनुभव असेल. सर्वोच्च न्यायालयाने कुठल्या तरी एखाद्या मागच्या केसेसचा रेफरन्सचा रेकॉर्ड राज्य उच्च न्यायालयाकडून मागवलं असेल आणि त्यावेळी ते कदाचित उपलब्ध नसेल असं काहीतरी झालं असेल त्याचा संदर्भ घेऊन न्यायाधीश महोदय हे भाष्य करत असतील. पण हे भाष्य करताना त्यांनी याकडे विशेष लक्ष वेधलं होतं की ही तरतूद अनुच्छेद 215 मध्ये अभिलेख न्यायालय म्हणून तुम्ही आहे आणि ते केलं पाहिजे. वरदान याच्यामध्ये एवढंच आहे की आजचं तंत्रज्ञान जे आहे आजची टेक्नॉलॉजी जे डिजिटल सायन्स आणि डाटा किपिंग ज्या प्रोसेस आहेत त्या आपल्याला एका छोट्याशा डबीमध्ये सगळं तंत्रज्ञान एका लॅपटॉप एवढ्या डिस्कमध्ये स्टोअर करून ठेवता येतं. मोठमोठ्या आकाराच्या मोठमोठ्या GB रॅम असलेल्या आपण जर हार्ड डिस्क केल्या तर हार्ड डिस्क मध्ये आपल्याला हे स्टोअर करून ठेवता येतं. परंतु अशा रीतीने हे रेकॉर्ड कुठल्याही परिस्थितीत स्टोअर झालं असलं पाहिजे. या रेकॉर्डचा दुसरा उपयोग आपल्याला असा आहे की बऱ्याचशा केसेसमध्ये निर्णय देत असताना हायकोर्टाने काही संदर्भ कायद्याचे बदललेले विशेष करून स्त्रियांच्या बाबतीतले कायदे आणि लहान मुलांच्या बाबतीतले कायदे या ठिकाणी प्रामुख्याने आहेत. जेव्हा हे संदर्भ बदलतात तेव्हा उच्च न्यायालयाचे जे निर्णय असतात ते घटनात्मक अनुषंगाने व्यवस्थेवर अंमलबजावणी करण्याकरता विचारात घेतले जाणारे निर्णय असतात. आणि अशा वेळी ते विचारात घेत असताना
नेमका काय निर्णय आहे आणि तो कुठल्या फॅक्ट्स आणि कुठल्या क्वेश्चन ऑफ लॉ, कायदा आणि परिस्थिती या बरहुकूम घेण्यात आलेला आहे. एकत्रित संयुक्त विचार करून या दोन्ही गोष्टीचा, परिस्थितीचा आणि कायद्याचा घेण्यात आलेला आहे. त्याचा संदर्भ महत्वाचा असतो पुढील काही गोष्टी निर्धारित करण्यासाठी आणि म्हणून हे रेकॉर्ड आवश्यक आहे. उदाहरणार्थ 497 कलम किंवा 492 कलम जे पायगामी द्विभार्या कायद्याबद्दलचं आहे, स्त्रीच्या स्वातंत्र्याबद्दलचं आहे. तर त्या कलमामध्ये बदल करत असताना आयपीसीच्या इंडियन पिनल कोडची ही दोन्ही कलम आहे, ज्याच्यामध्ये व्यभिचार आणि द्विभार्या कायदा किंवा 2 लग्न जर झाली असेल तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते, अशा प्रकारचे जे 492 आणि 497 सेक्शन्स आहे आयपीसीचे, त्याबद्दल काही घटनात्मक बदल करणारे निर्णय हायकोर्टाने दिलेले आहेत. हायकोर्टाचे ते निर्णय सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निर्णयानंतर कायद्यात परावर्तित होऊ शकतात 143 अनुच्छेदाच्या अनुषंगाने. घटनेमध्ये तशी तरतूद आहे. असा जेव्हा इतिहास करवट बदलत असतो, कूस बदलत असतो, तर या बदलणाऱ्या घटनेचं प्रतिबिंब हे आपल्याला त्या हायकोर्टाच्या निर्णयामध्ये दिसतं. आणि हे कधी बदललं, कुठल्या राज्यातल्या कुठल्या पद्धतीच्या कुठल्या जोडप्याच्या केसवरून बदललं, त्यावेळची परिस्थिती काय होती, याचा अभ्यास जर आपल्याला 50-60 वर्षांनी, 70 वर्षांनी, 25 वर्षांनी, 20 वर्षांनी करावासा वाटला, तर त्या अभ्यासासाठी आपल्याला हे मटेरियल उपलब्ध असतं. रेकॉर्ड किपिंग म्हणजे नुसतंच रेकॉर्ड कीप केलं जातं असं नाही, हाही प्रश्न पडला पाहिजे की कशासाठी रेकॉर्ड किपिंग असतं. अहवाल जतन हे कशासाठी करायचे असतात. अहवाल जतन ऍक्च्युअली तुम्हाला इतिहासाचं ऐतिहासिक भान देण्यासाठी. ऐतिहासिक भान इतिहासाचं अशासाठी म्हणतो की तो इतिहास त्यावेळी कसा घडला, काय परिस्थिती निर्माण होती आणि स्त्री स्वातंत्र्याची बूज राखणारं वक्तव्य किंवा तसा आपल्या पक्षाची बाजू मांडताना वकिलांनी कुठले कुठले मुद्दे मांडले होते. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावर जे कायद्यामध्ये बदल स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या आणि मुलांच्या रक्षणासाठी म्हणून केलेले आहे, स्त्रियांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध त्यांना संरक्षण देण्यासाठी केलेले आहे, ते आंतरराष्ट्रीय प्रघात चर्चेत आले होते, हायकोर्टासमोर झालेल्या आर्ग्युमेंट्स मध्ये आले होते, वादी प्रतिवादी यांच्याकडून मांडले गेले होते, याचाही संदर्भ त्या अहवालामध्ये उपलब्ध केला जातो. म्हणजे हायकोर्ट हे अहवाल जतन करणारं माहेरघर असं जर संबोधलं तर त्या ठिकाणी समाजाचा, सामाजिक बदलाचा इतिहास जतन केला जातो. आणि खूप अभ्यासक आपल्याकडे आहेत. काही अभ्यासकांनी तर याच्यावर खूप छान पुस्तकं, पण एवढं ते प्रचलित नसल्यामुळं आपण ते कधी वाचत नाही, जात नाही, त्याच्यावरती कधी उहापोह होत नाही. बरेचसे लॉ स्टुडंट मी बघितले, तरुण लॉ स्टुडंट आहे, त्यांना या गोष्टीमध्ये आजकाल रस आहे. ही फार सकारात्मक गोष्ट आहे आणि ते त्या सगळ्या जुन्या डिसिजन्स त्या कायद्याच्या अनुषंगाने कशा आहेत, काय आहेत याचा विचार करून त्याच्यावर परत अभ्यास, त्याच्यावर अजून काही इम्प्रोव्हायझेशन होऊ शकतं का, त्यामध्ये अजून काही सुधारणा केल्या जाऊ शकतं का, अशा प्रकारचा अभ्यास करत आहे. ही फार चांगली गोष्ट आहे. त्यासाठी थोडक्यात आपल्याला या अहवालाचं महत्व हे किती अँगलने कशा प्रकारे महत्वाचं आहे हे आपल्या लक्षात येऊ शकतं. कारण हायकोर्टाचा अहवाल कितीही वर्ष जुना असला तरी तो त्यावेळच्या समाजाचं प्रतिबिंब टाकत असतो. त्यावेळच्या समाजाचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये आपल्याला दिसत असतं. असं म्हणतात की साहित्य हा समाजासमोरचा आरसा आहे. ज्या काळी खांडेकरांनी ययाती लिहिली, ज्या काळी सावंतांनी मृत्युंजय लिहिलं, छावा या कादंबऱ्या आल्या, अतिशय प्रसिद्ध अशा कादंबऱ्या. ज्या काळामध्ये लिओ टॉलस्टॉयनी वॉर अँड पीस लिहिलं, त्या काळामध्ये पनिशमेंट अँड क्राईम डोस्टोव्स्कीने लिहिलं. हा जर सगळा संदर्भ आपण बघितला तर तुम्हाला असं दिसेल, इव्हन तुम्ही गॉडफादर मारिओ पझोचं जर वाचलं असेल कादंबरी, तर त्याच्यात तुम्हाला हे संदर्भ दिसतात की त्या काळामध्ये, ज्या काळात ही कादंबरी लिहिल्या गेली, त्या काळामध्ये तत्कालीन समाजाच्या वास्तव परिस्थितीचं सुद्धा चित्रण आलेलं आहे आणि ते महत्वाचं असतं. तेच काम हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये जतन केलेले जे अहवाल आहेत, त्या अहवालाचं न्यायिक दृष्टिकोनातून झालेलं असतं.
त्याच्यामध्ये कदाचित ते चित्रण आलेलं नसेल, पण एखाद्या वडिलाने आपल्या मुलीवर अतिप्रसंग करून तिचा खून केला असेल, तर त्या मागची परिस्थिती नेमकी काय होती, त्या माणसामध्ये आलेलं विकृतीकरण फक्त होतं की परिस्थितीजन्य विकृतीकरण आलेलं होतं. त्यावेळचा लैंगिक उद्दीपनाचा काळ आणि नंतर लैंगिक उद्दीपनाचा काळ कसा कसा कमी होत गेलेला आहे. आपण जर मथुरा प्रकरण आणि त्यानंतर निर्भया प्रकरणाचा जर अभ्यास केला, तर या विकृतावस्थेवर जे भाष्य सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयामध्ये केलेलं आहे, ते अनन्यसाधारण असं भाष्य आहे. सुप्रीम कोर्ट आणि न्यायाधीश हे फार मोठी बौद्धिक देणगी कुठल्याही देशाला असते. कारण ह्यांच्यामध्ये उच्च बुद्धिमान तर असतो, शिवाय त्या बुद्धीचा वापर करून दिसत्या परिस्थितीचं वर्णन कायदेशीररित्या घटनात्मक दृष्ट्या करण्याची जी अनन्यसाधारण हातोटी या लोकांमध्ये असते, ती वाखाणण्यासारखी आहे. आणि त्याच्यामधून जे निर्णय येतात, त्याच्यामधून जे अहवाल तयार होतात, त्याला समाजाच्या ऐतिहासिक मूल्यात इतकं महत्व आहे, हे या ठिकाणी आपण अधोरेखित करणं आवश्यक आहे. म्हणून 215 जे अनुच्छेद आहे, उच्च न्यायालयाला अहवाल जतन करण्याचे अधिकार, आणि त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाचा कोणी अवमान करत असेल कुठल्याही पद्धतीने, वर्तणुकीतून काही अहवाल करून, कधी चुकीचे ताशेरे ओढून, जे नियम आहेत त्याच्यामध्ये न्यायाधीश महोदयांना तुम्हाला व्यक्तिगत स्वरूपाचे टोमणे मारता येत नाही, त्यावर तुम्हाला उहापोह करता येत नाही. सलमान खानच्या केसच्या निर्णयाच्या वेळी असे प्रकार झाले होते की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी जो निर्णय दिला त्यांच्या ॲक्विटलचा, त्याच्यावर बरेचदा लोकांनी उहापोह केला होता. पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पाटीलच्या मृत्यूला धरून काही लोक बोलत होते. चर्चेसाठी तुम्हाला अकॅडमिक बाजू धरून तो मुद्दा विवादित करता येतो, पण असा विवादित मुद्दा जर न्यायाच्या दृष्टीने कायदेशीररित्या अवमानकारक होत असेल किंवा न्यायाधीशांच्या व्यक्तिगत अवमानाचा मुद्दा होत असेल, तर तो न्यायालयाचा अवमान समजला जातो. आणि अशा वेळी जर अवमान झाला असेल, तर तो अवमान, त्यावर शिक्षा करण्याचे अधिकार उच्च न्यायालयास आहे, हे या ठिकाणी आपण समजून घेऊया. अनुच्छेद 216 उच्च न्यायालय घटित करणे, याच्यामध्ये उच्च न्यायालयाच्या घटनेबद्दल, उच्च न्यायालयाची रचना कशी असावी त्याच्याबद्दलची चर्चा करण्यात आलेली आहे. त्यात असं म्हटलेलं आहे की प्रत्येक उच्च न्यायालय हे मुख्य न्यायमूर्ती व राष्ट्रपतीला वेळोवेळी जे नियुक्त करणे आवश्यक वाटतील असे अन्य न्यायाधीश मिळून बनलेले असेल. उच्च न्यायालयामध्ये एक मुख्य न्यायमूर्ती असेल व राष्ट्रपतीने जे नेमून दिलेले इतर न्यायाधीश आहे, असे न्यायाधीश असतील. त्यांची संख्या राष्ट्रपती निर्धारित करेल, त्याप्रमाणे लोकसंख्येच्या आणि त्या उच्च न्यायालयामध्ये असलेला खटल्यांचा ओघ बघता करता येईल. जी तरतूद अनुच्छेद 130 मध्ये सर्वोच्च न्यायालयासाठी आहे, तीच 216 मध्ये उच्च न्यायालयासाठी ठेवण्यात आलेली आहे. 217 हा अनुच्छेद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती व त्या पदांच्या शर्ती याच्याबद्दलची आहे. जे अनुच्छेद आपण 131, 132 मध्ये बघितले सर्वोच्च न्यायालयाबाबत, तेच अनुच्छेद आपल्याला 217च्या पुढे उच्च न्यायालयाबाबत राज्यातल्या बघायचे आहे. 217 अनुच्छेदाचा पहिला समभाग असं म्हणतो की राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती भारताचा मुख्य न्यायमूर्ती, राज्याचा राज्यपाल आणि तसेच मुख्य न्यायमूर्तीहून अन्य न्यायाधीशांची नियुक्ती करायची असल्यास उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमूर्ती यांचा विचार घेतल्यानंतर स्वतःच्या सही व शिक्क्यानिशी अधिपत्राद्वारे करील आणि तो अतिरिक्त किंवा कार्यकारी न्यायाधीश असेल त्या बाबतीत अनुच्छेद 224 मध्ये तरतूद केल्याप्रमाणे आणि अन्य कोणत्याही बाबतीत तो 62 वर्ष वयाचा होईपर्यंत पद धारण करील. परंतु असे की आपण परंतुक दिलेली आहे, याच्यामध्ये 5 परंतुक दिलेली आहे. 3+2 अशी वेगवेगळी परंतुक दिलेली आहे, ती आपण बघूया. पण आधी या आता वाचन केलेल्या मथळ्याचा अर्थ आपण जाणून घेऊ की राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती भारताचा मुख्य न्यायमूर्ती, सरन्यायाधीश, राज्याचा राज्यपाल, त्या राज्यातल्या
उच्च न्यायालयात नेमणूक करायची त्या राज्याचा राज्यपाल, आणि मुख्य न्यायमूर्तीहून इतर न्यायाधीशांची नियुक्ती करायची असेल तर त्या राज्यातल्या उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमूर्ती यांचा सल्ला घेऊन न्यायाधीशांच्या नेमणुका करेल. म्हणजे प्रत्येक न्यायाधीश उच्च न्यायालयातला आणि सर्वोच्च न्यायालयातला इन्क्लुडिंग सरन्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमूर्ती यांची नियुक्ती राष्ट्रपती करील, आणि त्यावेळी राष्ट्रपतीला त्या राज्याचे राज्यपाल, देशाचा सरन्यायाधीश आणि ज्या राज्यात नियुक्ती करायची असेल त्या राज्याच्या उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमूर्ती यांचा सल्ला घेऊन ते त्या नियुक्त्या करतील. पण नियुक्ती ही राष्ट्रपतीच्या सहीने त्यांच्या अधिपत्राद्वारे जारी केली जाईल, आणि असं असताना त्याचा वयाचा कालमर्यादा ही 65 वर्ष होईपर्यंत तो ते पद धारण करेल. 224 मध्ये अतिरिक्त नेमणुकांबद्दल दिलेला आहे. म्हणजे न्यायाधीशाच्या नियुक्तीच्या पूर्वी अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती होते. अशा अतिरिक्त न्यायमूर्ती किंवा तदर्थ न्यायमूर्ती असा एक संदर्भ आहे जो आपण पुढे बघणार आहोत अनुच्छेद 224 मध्ये. त्या सर्व नियुक्त्या या राष्ट्रपतीच्या सहीने होतील. वयवर्ष 62 पर्यंत त्यांची निवृत्तीचं वय निर्धारित सुद्धा या अनुच्छेद 217 करून दिलेला आहे. परंतु असे की यामध्ये पहिलं परंतु कसं आहे, असा न्यायाधीश राष्ट्रपती संबोधून स्वतःच्या सहीनिशी आपल्या पदाचा लेखी राजीनामा देऊ शकेल. न्यायमूर्तीला जर आपलं पदावर काम करायचं नसेल तर ते आपल्या पदाचा लेखी राजीनामा राष्ट्रपती सादर करू शकतात. दुसरं, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्यासाठी अनुच्छेद 124 खंड 4 मध्ये तरतुदी केलेल्या रीतीने राष्ट्रपतीस न्यायाधीशास त्याच्या पदावरून दूर करू शकेल. सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या न्यायाधीशाला त्याच्या पदावरून दूर करायचं आहे त्याची जी प्रक्रिया 124 अनुच्छेदामध्ये आपण बघितली, तीच प्रक्रिया जशीच्या तशी राज्यातल्या उच्च न्यायालयाचा न्यायाधीश जर पदावरून दूर करायचा असेल तर राष्ट्रपती महोदय अवलंब करतील. त्या प्रक्रियेमध्ये बदल नाही. प्रक्रिया म्हणजे त्याच्यासाठी विचार विनिमय करणं किंवा महाभियोग चालवणं, हे जे आपण 124 च्या अनुच्छेदामध्ये जेव्हा बघितलं तीच प्रक्रिया राज्यातल्या न्यायालयातला उच्च न्यायालयाचा न्यायाधीश पदावरून दूर करण्यासाठी राष्ट्राच्या राष्ट्रपतीला अवलंबायची आहे, असं हे परंतु दुसरं अनुच्छेद 217 समभाग 1 सांगतं. तिसरं परंतु आहे, न्यायाधीशाचे पद राष्ट्रपतीने त्याची सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त केल्यास किंवा राष्ट्रपतीने त्याची भारताच्या राज्यक्षेत्रातील अन्य कोणत्याही उच्च न्यायालयात बदली केल्यास रिक्त होईल. एका न्यायालयाचा उच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती जर प्रमोशन देऊन त्याहून उच्च पदावर नेमण्यात आला तर नॅचरली त्याचं जे पूर्वीचं पद आहे ते रिक्त होईल. हे असं रिक्त दोन कारणांनी होऊ शकतं. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदावर नेमणूक देणे किंवा एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयामध्ये त्याची बदली करणे, अशा वेळी जे पद रिक्त होईल ते पद रिक्त समजलं जाईल. अशा रिक्त पदावर परत राष्ट्रपती अनुच्छेद 217 समभाग 1 प्रमाणे नियुक्ती देऊ शकतो. समभाग 2 अनुच्छेद 217 असं म्हणतो की एखादी व्यक्ती भारताची नागरिक आहे आणि तिने भारताच्या राज्यक्षेत्रात निदान 10 वर्षे न्यायिक पद धारण केले आहे किंवा ती एखाद्या उच्च न्यायालयात अथवा अशा 2 किंवा अधिक न्यायालयात निदान लागोपाठ 10 वर्षे अधिवक्ता आहे, ऍडव्होकेट जनरल अधिवक्ता आहे उच्च न्यायालयात, असे असल्याशिवाय ती उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्तीस पात्र असणार नाही. अनुच्छेद 217 समभाग 2 हा थोडक्यात उच्च न्यायालयामध्ये नेमणूक केल्या जाणाऱ्या न्यायाधीशांच्या पात्रतेबद्दल भाष्य करतो. काय म्हणतो की भारताचा नागरिक असला पाहिजे, भारताच्या राज्यक्षेत्रात निदान 10 वर्षे न्यायिक पद धारण केले पाहिजे. न्यायिक पद असं म्हटलंय, न्यायाधीश असला पाहिजे असं म्हटलं नाही, न्यायिक पद धारण केलं असलं पाहिजे. ते न्यायिक पद किंवा
ती एखाद्या उच्च न्यायालयाच्या अथवा 2 किंवा अधिक उच्च न्यायालयाच्या निदान लागोपाठ 10 वर्ष अधिवक्ता असली पाहिजे. गव्हर्नमेंट प्लीडर ज्याला आपण म्हणतो, ऍडव्होकेट जनरल ज्याला आपण म्हणतो, असं जर असेल तर त्या माणसाला आपण न्यायाधीश या पदावर नेमणुकीस पात्र आहे असं समजतो. इथे आता याचा अर्थ हायकोर्टामध्ये ज्यांची सलग 10 वर्ष प्रॅक्टिस आहे असे ऍडव्होकेट्स, होय, ते ऍडव्होकेट्स पण याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. कारण तिने भारताच्या राज्यक्षेत्रात निदान 10 वर्ष न्यायिक पद धारण केले पाहिजे. त्या सर्वांच्या माहितीसाठी जे ऍडव्होकेट्स असतात ते न्यायालयाचे अधिकारी, ऑफिसर ऑफ द कोर्ट असं संबोधलं जातं. उच्च न्यायालयामध्ये जे ऍडव्होकेट्स पटलावर असतात त्यांना रजेवर जर जायचं असेल तर अर्ज करावा लागतो, कारण ते न्यायालयाचे अधिकारी आहेत. जास्त मोठ्या रजेवर जायचं असेल, त्यांच्याकडे प्रकरणं पेंडिंग असतील, अनेक प्रकरणामध्ये त्यांची हजेरी, त्यांचं प्रेझेन्स आवश्यक असेल, तर अशा वेळी ऍडव्होकेट्सना न्यायमूर्तीला कळवावं लागतं, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीला, की आम्ही असं रजेवर आहोत. हा जेव्हा प्रघात मी पहिल्यांदा बघितला न्यायव्यवस्थेमध्ये जाऊन ऍडव्होकसीचं हे करण्यासाठी, जेव्हा पहल केली 2013 नंतर सनद मिळाल्यावर आणि पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त झाल्यावर, तेव्हा हे नव्याने मी शिकलो, नव्याने बघितलं की अरे हे असं असतं. आज याचा संदर्भ 217 अनुच्छेदाच्या समभाग 2 मध्ये आलेला आहे की न्यायिक पद धारण करणे, 10 वर्ष ऍडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस करणे, 10 वर्ष एखाद्या अधिवक्ता म्हणून पद धारण करणे, ते पदही त्याच्यात आहे. ऍडव्होकेट हा सुद्धा उच्च न्यायालयाचा पदाधिकारी आहे, हे या ठिकाणी सांगण्यासारखं आहे. असे असल्याशिवाय तो उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्तीस पात्र असणार नाही. हे झाल्यानंतर याला 3 स्पष्टीकरणं दिलेली आहेत. 217 अनुच्छेदामध्ये 3 समभाग आहे. दुसऱ्या समभागात 3 स्पष्टीकरण आहे आणि त्यानंतर तिसरा समभाग आपण बघूया. स्पष्टीकरण 1, या खंडाच्या प्रयोजनार्थ एखाद्या व्यक्तीने भारताच्या राज्यशास्त्रात जितका काळ न्यायिक पद धारण केलेले असेल तो कालावधी मोजताना तिने कोणतेही न्यायिक पद धारण केल्यानंतर ज्या कोणत्याही कालावधीमध्ये ती व्यक्ती उच्च न्यायालयाचा अधिवक्ता म्हणून राहिलेली असेल अथवा एखाद्या न्यायाधिकरणाच्या सदस्याचे पद किंवा कायद्याचे विशेष ज्ञान आवश्यक असणारे असे संघ, राज्य आणि राज्य यांच्या नियंत्रणाखालील कोणतेही पद तिने धारण केलेले असेल तो कालावधी त्यात समाविष्ट केला जाईल. या स्पष्टीकरणामध्ये न्यायिक पद धारण करणे याचा विस्तार केलेला आहे. त्या विस्तारामध्ये असं म्हणतं की भारताच्या राज्य क्षेत्रात जितका काळ न्यायिक पद धारण केलं असेल तो काळ एकत्रित मोजला जाईल. तिनं काय तो काळ मोजताना काय काय धारण सांगितलेलं आहे? न्यायाधिकरणाच्या सदस्याचे पद, म्हणजे एखाद्या राज्याने, राज्य शासनाने एखादं न्यायाधिकरण, जसं मॅट कोर्ट आहे किंवा अनेक ट्रायब्युनल्स आहे, वाहतुकीचे नियम किंवा बाकीचे काही लावण्यासाठी काही ट्रायब्युनल्स आहेत, तर त्याही पदांना न्यायिक दर्जा आहे, तेही लक्षात घेतलं जाईल. आणि एखाद्याला कायद्याचं विशेष ज्ञान असेल त्याला केंद्राने किंवा राज्यांनी नियंत्रित केलेल्या, केंद्र आणि राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या एखाद्या संस्थेवर जर अशा प्रकारचं न्यायिक पद, लीगल कन्सल्टंट किंवा लीगल ऑफिसर, लॉ ऑफिसर म्हणून नेमणूक दिली असेल आणि त्याची तितके वर्ष तिकडे सेवा झाली असेल तर तीही सेवा या सलग 10 वर्षाच्या पात्रतेच्या कंडिशन मध्ये लागू केली जाईल, असा या स्पष्टीकरणाचा अर्थ आहे. दुसरं स्पष्टीकरण असं म्हणतं, एखादी व्यक्ती जितका काळ उच्च न्यायालयाचा अधिवक्ता असेल तो कालावधी मोजताना ती व्यक्ती अधिवक्ता झाल्यानंतर तिने ज्या कोणत्याही कालावधीमध्ये कोणतेही न्यायिक पद अथवा एखाद्या न्यायाधिकरणाच्या सदस्याचे पद अथवा कायद्याचे विशेष ज्ञान आवश्यक असणारे असे संघ, राज्य किंवा राज्य यांच्या नियंत्रणाखाली कोणती पद धारण केले असेल तो कालावधी त्यात समाविष्ट केला जाईल. म्हणजे एखादा व्यक्ती हा 5 वर्ष ऍडव्होकेट आहे हायकोर्टामध्ये आणि किंवा त्यांनी 5 वर्ष कुठलं तरी शासनाचं न्यायिक अधिकरणाचं एखादं पद धारण केलेलं आहे, लॉ ऍडवायझर म्हणून किंवा लॉ अँड ज्युडिशरी मध्ये त्याची नेमणूक एखाद्या पदावर झालेली आहे,
तो कालावधी विचारात घेऊन त्यांनी नंतर राज्याचा अधिष्ठाता गव्हर्नमेंट प्लीडर ऍडव्होकेट जनरल म्हणून राज्याच्या कारभारामध्ये अटर्नी जनरल म्हणून हायकोर्टामध्ये काम केलं असेल तर अटर्नी जनरलची समजा 5 वर्ष आणि ही 5 वर्ष तर एकत्रित 10 वर्ष अशा प्रकारे मोजली जाऊ शकतात त्याची न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्याच्या पात्रते संबंधाने. तिसरं स्पष्टीकरण असं आहे की एखाद्या व्यक्तीने जितका काळ भारताच्या राज्यक्षेत्रात न्यायिक पद धारण केले असेल अथवा ती जितका काळ एखाद्या उच्च न्यायालयाचा अधिवक्ता असेल तो कालावधी मोजताना ज्या कालावधीमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 यात व्याख्या केलेल्या अशा भारतात 15 ऑगस्ट 1947 या दिवसापूर्वी समाविष्ट असलेल्या कोणत्याही क्षेत्रात तिने न्यायिक पद धारण केलेले असेल अथवा ती अशा कोणत्याही क्षेत्रातील उच्च न्यायालयाचा अधिवक्ता असेल असा या संविधानाच्या प्रारंभी पूर्वीचा कोणताही कालावधी त्यात समाविष्ट केला जाईल. म्हणजे संविधान अस्तित्वात येण्यापूर्वी हे न्यायालयाच्या बाबतीत का केलेलं आहे कारण न्यायालयाबद्दलच्या विशेष तरतुदी या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 ला त्याच्यात करण्यात आलेल्या आहेत आणि त्या 1935च्या तरतुदीनुसार 1947 नंतर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जर कुठलं पद धारण केलेलं असेल कंटिन्युएशन मध्ये तर तोही कालावधी या ठिकाणी त्याच्या सलग 10 वर्षाच्या कालावधी मोजमापामध्ये समाविष्ट केला जाईल जर त्याला न्यायाधीशपदी नियुक्ती द्यायची असेल आणि असा एखादा अधिकारी 1935च्या कायद्याप्रमाणे मी त्यावेळी नियुक्तीस होतो आणि इतके कालखंड माझा त्या नियुक्तीत गेलेला आहे असं जर म्हटलं तर तोही कालावधी समाविष्ट करण्यात येईल. तो हक्क त्या व्यक्तीला आपल्या पात्रता सिद्ध करण्यासाठी देण्यात आलेला आहे संविधानाच्या या 217 अनुच्छेदाच्या समभाग 2 च्या स्पष्टीकरणानुसार. त्यानंतर समभाग 3 अनुच्छेद 217चा शेवटचा समभाग असं म्हणतो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या वयाबाबत एकदा प्रश्न उद्भवला तर राष्ट्रपती भारताच्या मुख्य न्यायमूर्तीशी विचार विनिमय केल्यानंतर त्या प्रश्नाचा निर्णय करील आणि राष्ट्रपतीचा निर्णय त्यावर अंतिम असेल. एखाद्याच्या निवृत्ती वयाबद्दल किंवा नेमणुकीच्या वयाबद्दल जर काही प्रश्न उद्भवला तर तो निवाडा फक्त आणि फक्त राष्ट्रपती करू शकतील परंतु राष्ट्रपती हे आपला माईक अनम्यूट झालाय सर. क्षमा असावी आज थोडासा वेळ जास्त लागला स्पष्टीकरणाच्या ओघात बोलता बोलता कदाचित आज 5-7 मिनिटं जास्त गेली असतील परंतु या ठिकाणी वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आपल्याला विराम घेतला पाहिजे.